हॅलो फ्रेंड, कशा सर्वजण? अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल। मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताच्यानी प्रार्थना। बाय द वे, तुम्ही कशा आहात सर्वजण? होप सो तुम्ही ठीकच असाल। पाऊस कसा आहे तुमच्याकडे? अपेक्षा करते तुमच्याकडेही चांगलाच पाऊस असेल। आमचा पाऊसही तुमच्याशी शेअर करते। पावसाने माझी जी काही बाहेरची ग्रीनरी फुललेली आहे ना, तीही तुमच्याशी शेअर करते। आणि आजचा एवढा नटून थटून बसलेली आहे, तर व्हिडिओचा काहीतरी वेगळाच मुद्दा असणार आहे, तेही तुमच्याशी शेअर करते। तर चला आधी आपण आपली बाहेरचा पाऊसही बघू आणि आपण माझं छोटंसं गार्डन कसं हिरवं हिरवं झालेलं आहे ना, तेही तुमच्याशी शेअर करते। चला तर ना फ्रेंड, माझे झाडं बघू शकता तुम्ही, किती छान पावसाने असे फुललेले आहेत। आणि हे बघा, पाऊस सुद्धा चालूच आहे आणि मी तुम्हाला कशी आली आहे झाडं दाखवायला तेही दाखवते। तर हे इथं माझं मनी प्लांट, हे इथं गोकर्णीचं आणि ते बॅम्बू प्लांट, आणि हे इकडं ते प्लांट म्हणतात त्याला, आणि ते कुठलं आहे ते नाही मला माहिती। तर हे इकडचं सुद्धा दाखवते तुम्हाला, ओव्याचं झाड। आणि हे इकडं माझं ओव्याचं झाड, आणि त्याच्याच वरती असा अटकवलेला खिडकीला मी पर्पल वेल असं म्हणतात त्याला, आणि हे इकडं हा असा काय अटकवलेला आहे। तर पावसाने माझ्या छोट्याशा गार्डनची ना खूपच सुंदरता वाढलेली आहे। आणि तुम्हाला दिसत असेल की मी इथे छत्री वगैरे घेऊन उभी आहे। तर ह्याच्यासाठीच उभी आहे की खरंच पाऊस खूप येतोय आणि गेले 2 दिवस झाला आमच्या इकडे तर असंच चालू आहे। तर हे बघा, पाऊस खूपच आहे। तर चला आता मी माझा लुक तुमच्याशी पूर्णपणे शेअर करते आणि व्हिडिओचा काय मुद्दा आहे तेही तुमच्याशी शेअर करते। तर चला, जास्त सस्पेन्स न ठेवता मी तुमच्याशी शेअर करते की माझा आजचा मुद्दा काय आहे ना। आजचा मुद्दा असा आहे की आपण बायका म्हटलं की साडी प्रेमी तर आलोच ना हो, आणि ड्रेसही म्हणजे आपल्याला ना कपडे कितीही आपण घेतले तरी कमीच पडतात। आणि असं असतं ना की आपण एकदा एक गोष्ट यूज केली आहे तर ती आपल्याला दुसऱ्यांदा यूज करायची इच्छा नसते। आणि असं असतं की नाही, मी ही माझ्या प्रोग्राममध्ये यूज केलेली आहे, तर मी आता नेक्स्ट तीच यूज कशी करणार ना। बाय द वे, आपण तर मिडल क्लास आहोत, तर आपल्याला तो विषयच नाही, पण तरीही त्यातल्या त्यात बायका म्हटलं की हा विषय आला म्हणून मी तुमच्याशी ह्या गोष्टी शेअर मी तेच सांगत आहे की आजचा विषय साड्यांचा, आणि तेही माझ्या ऑनलाईन साडींची शॉपिंग मी किती केलेली आहे आणि कशी केलेली आहे। बाय द वे, काही साड्या माझ्याकडे आहेत आणि काही म्हणजे एखादी 2 साडी माझी ना, माझी केलेली साडी आहे ना, ही सुद्धा मी ऑनलाईन घेतलेली आहे। तेच म्हटलं तुमच्याशी शेअर करायचं होतं। झालं तर पटापट मी माझ्या साड्या तुमच्याशी दाखवते, तुम्हालाही म्हणजे कळलं पाहिजे की मी कुठल्या टाईपच्या साड्या घेतीये, किंवा मग तुम्हालाही तशा आयडिया येतील की नाही आपण पण ही साडी घेतली पाहिजे, ती साडी घेतली पाहिजे। तर चला वेळ न घालवता मी दाखवते। तर ना लास्ट इयरला खूप साडीचा ट्रेंड निघाला होता की ही साडी, ती साडी, ती साडी, मल्टी कलरमध्ये अशी साडी घेतलेली आहे। तर ती साडी म्हणजे आपण रेनी सीझन मध्ये खूप म्हणजे ती आपण वेअर करू शकतो, तसे त्या टाइप मध्ये मी एक घेतलेली आहे। तर ही आहे ती माझी साडी, आणि ह्याचा ब्लाउज सुद्धा मी दाखवते तुम्हाला। तर हे ब्लाउज आहे, आणि मी हे अशा स्लीव्हचं शिवलेलं होतं। बाय द वे, तुम्ही ही साडी घातलेली मला पाहिली असेल व्हिडिओमध्ये, आणि आहे आपल्याकडे एक व्हिडिओ सुद्धा। तर हे सुद्धा म्हणजे हे ब्लाउज अशा साडीवरती तुम्ही असं ब्लाउज शिवू शकता, तर हे छान वाटत आहे। आणि ही साडी आहे अशी, साडी खूप सुंदर आहे। मी हिला फॉल केलेला नाहीये, लावलेला नाही म्हणजे। आणि ह्या साडीमध्ये ना म्हणजे आपण दोन्ही साईडनी आपण हिला वेअर करू शकतो। आधीची साडी तर ही आहे, आणि त्यानंतर मग मी ही घेतली होती। ही साडी आहे माझी सर्वात आधी मी ऑनलाईन शॉपिंग केलेली ना, ही साडी आहे। आणि त्यानंतर मग ह्या बाकीच्या साड्या, आणि ही साडी मी त्या दिवशी तुम्हाला त्या म्हणजे माझ्या साडींच्या कलेक्शन मध्ये मी दाखवलेली आहे। बाय द वे, हे आपलं फक्त ऑनलाईन साड्यांचं कलेक्शन आहे, खूप काही साड्या नाहीयेत, 5 ते 6 साड्या आहेत मोजून। तर त्या साड्या म्हटलं तुमच्याशी शेअर करावं।
आणि ही सुद्धा मी ऑनलाईनच घेतलेली आहे. हिचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे आत्ताच रिसेंटली. तर ही अशी काहीतरी आहे मुनिया पैठणी. आणि ही तर सर्वांना माहीतच आहे, ही खूप ट्रेंडला आली होती म्हणून मी आत्ताच एक 5 ते 6 महिने झालं घेतलेली आहे. तर ही सुद्धा खूप छान आहे. मी हिच्यावर वेअर केलेलं आहे आणि हिचा ब्लाऊज सुद्धा खूप छान शिवलेला आहे. आणि ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आणि ही शेवटची म्हणजे नारायणपेठ आहे. तर ही सुद्धा दाखवते तुम्हाला. आणि हिचं ब्लाऊज पण दाखवते. म्हणजे ही मी वेअर केलेली तुम्ही बघितलंय का नाही ते नाही माहिती, पण मी शॉपिंग केली होती तेव्हा व्हिडिओ टाकला होता. तर ना ही अशी आहे. आणि हिचं ब्लाऊज मी असं शिवलेलं आहे. खूप छान आहे ह्याचं ब्लाऊज. मला तर खूप आवडती ही साडी. ही अशी आणि हिचं कापड सुद्धा खूप छान आहे. आता ह्यांच्या रेंज जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही मला पटापट कमेंट करायचे आहेत. आणि म्हणजे तुम्ही विचारलं तर मी तुम्हाला सांगेलच, असं मी स्वतःहून तर काय सांगणार नाही. आणि बाय द वे तुम्हाला सुद्धा माहीतच असतील साडींच्या प्राइस काय आहेत, कशा आहेत. तर मी तर घेतलेल्या आहेत माझ्या बजेटनुसार, जशा काय असतील, जशा काय जमतील तशा मी घेतलेल्या आहेत. तर ही शेवटची ही साडी आहे, ही एक. आणि हिच्यावरचं ब्लाऊज, ही पण एक. हिच्यावरचं ब्लाऊज, ही एक. हिच्यावरचं ब्लाऊज आणि ही सुद्धा एक. म्हणजे ही मला खूप आवडते राणी सीझन मध्ये वगैरे. आणि हे ब्लाऊज ह्याच्यावरचं आणि ही एक. अशा माझ्या 6 साड्या आहेत टोटल, म्हणजे मी वेअर केलेली हे करून. तर असं काय आहे. तर साड्यांचं कलेक्शन आवडलंय का तुम्हाला ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि कुठली एखादी आवडली असेल आणि तिची लिंक हवी असेल तर तेही सांगा, मी ते तुम्हाला कमेंटमध्ये देईन लिंक. तर चला आता आजचा व्हिडिओ आपल्या एवढ्या पुरताच आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब. आणि व्हिडिओवरती आलेले आहात तर एक लाईक तर करून जायलाच पाहिजे ना, तर लाईक सुद्धा करा. तर चला आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी. बाय बाय.